नमस्कार मित्रांनो, गणेश कवाने या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आपण SSCGD 2021 ला एक प्रश्न पडला होता, गुणोत्तर आणि प्रमाण। तर तो प्रश्न कसा सोडवायचा ते आज आपण इथे शिकणार आहे। ठीक आहे, तर आता पहा, प्रश्न तुमच्या समोर आहे। तर जर A B C या तीन धनसंख्या आहे आणि त्याच्यानंतर पुढे तुम्हाला काय सांगितलं का A चा वर्ग अधिक B चा वर्ग त्याचं गुणोत्तर आहे B चा वर्ग अधिक C चा वर्ग त्याचं गुणोत्तर आहे C चा वर्ग अधिक A चा वर्ग बरोबर 34 61 61 45। तर त्यावरून तुम्हाला काढायचं आहे A प्लस B, त्याच्यानंतर इथं पहा B प्लस C आणि C प्लस A यांचं गुणोत्तर काढायचं आहे। तर मग आता हा प्रश्न सोडवण्याचा काय अप्रोच पाहिजे तो लक्षात घ्या। आता हा प्रश्न थोडासा लेंथीच आहे त्या मानाने, पण तरी पण आपण इथं काय करणार आहे, त्याला व्यवस्थित तुम्हाला समजेल अशा भाषेत तो प्रश्न आपण इथं सोडवणार आहे। जसं की बघा, तुम्हाला त्या तीन संख्यांचं गुणोत्तर दिलंय A चा वर्ग अधिक B चा वर्ग परत B चा वर्ग अधिक C चा वर्ग C चा वर्ग अधिक A चा वर्ग बरोबर 34 61 आणि 45 आहे। ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे का गुणोत्तर म्हणजे काय असतं, तर एखाद्या कॉमन संख्येने प्रत्येकाला भाग जात असेल तर त्याच्या संक्षिप्त स्वरूपाला आपण काय म्हणतो, गुणोत्तर म्हणतो। म्हणजे आपण इथं अशी एखादी कोणती तरी संख्या असणार आहे जिला कट मारून तिचं फायनल गुणोत्तर आपल्याकडे आलंय 34 61 61 45। मग मी काय समजतो का, मी समजतो का ती संख्या एखादी स्थिर संख्या असणार आहे, कोणती तरी एखादी कॉन्स्टंट संख्या असणार आहे म्हणजे स्थिर असणार आहे। जसं की जर समजा ती कोणती असू शकते, 2 असू शकते जिला आपण प्रत्येकाला 2 2 ने भाग देऊन 34 61 45 असा आला असेल, कदाचित 3 3 पण असू शकते, कदाचित 100 100 पण असू शकते, ती माहित नाहीये, त्याला आपण काय मानू, के मानू। मग मी याला असं लिहू शकतो का 34 के त्याच्यानंतर 61 के त्याच्यानंतर काय 45 के असं त्याचं काय गुणोत्तर आहे, काय असं त्याचं गुणोत्तर आहे। म्हणजे अशी के ही एखादी संख्या आहे जिला कट मारून त्याचं गुणोत्तर आलं 34 किंवा भाग देऊन 34 61 आणि 45 आलं। आता मी कसं सोडतो पहा, याचा अर्थ असा झाला तर मग आता आपण असं म्हणू शकतो का A चा वर्ग अधिक B चा वर्ग बरोबर किती आहे, तर बरोबर आहे 34 के, काय आहे 34 के। त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल सर का B चा वर्ग अधिक C चा वर्ग बरोबर किती आहे, तर बरोबर आहे 61 के। बरं, लिहिले। त्याच्यानंतर तुम्ही म्हणत का सर 45 के, तर त्याच्या आधी काय आपल्याकडे C चा वर्ग अधिक A चा वर्ग बरोबर काय 45 के। मग आता मी जर समजा या प्रत्येकांची जर बेरीज केली, या तीन समीकरण आहे आणि ह्या तिन्ही समीकरणांची जर मी बेरीज केली तर काय येईल पहा तुम्ही। आता जसं की मी ह्या तिघांची जर बेरीज केली, 1 मिनिटासाठी वेळ द्या मला। जर मी ह्या तिघांची बेरीज केली तर काय बेरीज येईल, तुम्ही म्हणा सर A वर्ग अधिक A वर्ग 2A वर्ग B वर्ग अधिक B वर्ग 2B वर्ग C वर्ग अधिक C वर्ग 2C वर्ग। मग मी 2 कॉमन काढून देतो, याचा अर्थ असा झाला A वर्ग अधिक B वर्ग अधिक C वर्ग बरोबर या सगळ्यांची बेरीज 5 आणि 5 10 वर हातचा गेला 1 6 4 10 10 4 14 140 के आला, काय आला 140 के आला। मग आता याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल, याच्यावरून आता हा 2 इथं काय गुणिले पलीकडे जाताना काय होईल तो भागिले, मग बे 1 बे बे 7 14 बे 0 0। याचा अर्थ असा आला का A चा वर्ग अधिक B चा वर्ग अधिक C चा वर्ग बरोबर किती आहे, तुम्ही म्हणाल सर बरोबर 70 के। किती आहे 70 के। आता आपल्याला गुणोत्तर कायचं घ्यायचंय, तुम्ही म्हणाल सर गुणोत्तर घ्यायचंय आपल्याला A अधिक B B अधिक C C अधिक A, पण याच्यासाठी आपल्याला प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल किंमत माहित असणं गरजेचं आहे। मग आपल्याला फक्त एकच गोष्ट मिळाली याच्यातून, A वर्ग अधिक B वर्ग अधिक C वर्ग बरोबर 70 के मिळाला। याला मी थोडक्यात समजण्यासाठी एक समीकरण मांडतो, हे आपलं समीकरण आहे। बर, आता पहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, मला जर A ची किंमत काढायची असेल तर काय करावं लागेल, तुम्ही म्हणा सर तुम्हाला A ची किंमत काढायची आहे तर तुम्ही A चा वर्ग तसंच लिहा, ओके। आता मला B वर्ग अधिक C वर्ग याची किंमत माझ्याकडे आहे, कुठे रे, तर पहा मी तर लिहितोय पहा B वर्ग अधिक C वर्ग याची किंमत आहे किती आहे, तुम्ही म्हणा सर 61 के। म्हणजे याचा अर्थ मी B वर्ग अधिक C वर्ग याच्या जागेवर काय टाकू शकतो 61 के टाकू शकतो बरोबर किती आहे 70 के, काय आहे बरोबर 70 के। आता हा 61 के पलीकडे गेल्यानंतर मायनस होईल, हा 61 के पलीकडे गेल्यानंतर काय होईल मायनस होईल,
म्हणजे याचा अर्थ ए वर्गाची किंमत किती आली तुम्हाला सर ए वर्गाची किंमत आली 70 मधून 61 गेले 9k आली. काय आली 9k. आणि मला फक्त ए वर्ग नकोय, मला फक्त ए पाहिजे. याचा अर्थ ए ची किंमत काय असणार आहे दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर ए ची किंमत असणार आहे 3 वर्गमुळात k. काय असणार आहे 3 वर्गमुळात k. मग आता मला ए ची किंमत मिळाली 3 वर्गमुळात k. आता मला ए ची किंमत मिळाली. सेम मला काय करायचं आता मला सेम बी ची किंमत काढायची आहे. मग आता पहा हे समीकरण याला मी स्टार केलंय किंवा याला आपण काय म्हणले एक म्हणले. काय म्हणले एक म्हणले. पहा आता ह्याच समीकरणाचा वापर करून आपण बी ची सुद्धा किंमत काढू शकतो. कशी काढणार आहे तर ते लक्षात घ्या. आता जसं की माझ्याकडे आता बी ची किंमत काढायची ना तर मग याचा वर्ग अधिक मी पुन्हा समीकरण लिहितो. पेपरला लिहायची गरज नाहीये. बरोबर किती आहे 71 बरोबर किती आहे 70k. 70k. प्रश्न लिहिली आहे मी आधीच म्हणलो होतो पण आता मी तुम्हाला समजून सांगतोय तर जरासा वेळ लागणार आहे. कन्सेप्च्युअली क्वेश्चन आहे. पेपरला गेल्यानंतर थोडासा स्पीड पकडला तर तुम्हाला साधारणतः 1 मिनिटासाठी हा प्रश्न सुटेल. ठीक आहे. मग आता मला बी ची किंमत करायची तर मी बी चा वर्ग तसाच ठेवला. आता माझ्याकडे ए वर्ग अधिक सी वर्ग याची किंमत आहे. मग इथं पहा बरं ए वर्ग अधिक सी वर्ग याची किंमत किती आहे 45k. मग ह्या दोघांच्या जागेवर मी 45k टाकतो. बरोबर काय रे 70k. आता मी 45 इकडे काय अधिक आहे पलीकडे गेल्यानंतर काय वजा होईल म्हणजे बी चा वर्ग बरोबर काय आला तर तुम्ही मला सर 70 मधून 45 दिले 25k राहिला. मला फक्त बी पाहिजे. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर इथे येईल 5k. मला 5 वर्गमुळात k. कारण k वर्ग नाही नुसता सिंगल k. तर इथं 25 चं वर्गमूळ 5 k चं वर्गमुळात k. मग मला इथं बी ची किंमत मिळाली. त्याचप्रमाणे मला आता सी ची किंमत काढायची आहे. मग आता सी ची किंमत मी इथून टाकतो. हे ह्या समीकरणाचा वापर करतो. तर आता मला माहिती आहे का सी चा वर्ग अधिक ए वर्ग आणि बी वर्गाची किंमत आहे माझ्याकडे किती आहे 34k. मग सी वर्ग अधिक 34k बरोबर काय 70k. आता हा 34 पलीकडे गेल्यानंतर वजा होईल. 70 मधून 34 गेले खाली किती राहिले तर तुम्ही म्हणा सर 6 राहिले. बरोबर की नाही 36 राहिले. पुन्हा एकदा सांगतो 70 मधून 34 गेले तर खाली किती राहिले 36k राहिले. मग सी वर्ग बरोबर 36k. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर सी ची किंमत काय येईल 6 वर्गमुळात k. काय येईल 6 वर्गमुळात k. तर ही आपल्याला ए बी सी च्या इंडिव्हिज्युअल किंमत मिळाल्या प्रत्येकाच्या वैयक्तिक. मग आता तुम्ही काय करू शकता तुम्ही आता याच्यात किंमत टाकू शकता. आता मी टाकतो पहा ए अधिक बी. हे पाहता मी परत लिहितो ए अधिक बी याचं गुणोत्तर आहे बी अधिक सी त्याचं गुणोत्तर आहे सी अधिक ए सोबत. मग ए ची किंमत किती आहे तुम्ही म्हणा सर ए ची किंमत 3 वर्गमुळात k प्लस बी ची किंमत किती आहे 5 वर्गमुळात k. तर 5 वर्गमुळात k. त्याचं गुणोत्तर आहे बी ची किंमत किती आहे तर 5 वर्गमुळात k प्लस सी ची किंमत किती आहे तर सी ची किंमत आहे 6 वर्गमुळात k. तर 6 वर्गमुळात k. त्याच्यानंतर सी ची किंमत किती आहे तुम्ही म्हणा सर 6 वर्गमुळात k आणि याची किंमत किती आहे 3 वर्गमुळात k. 3 वर्गमुळात k. ठीक आहे. आता यांची बेरीज होईल 5 आणि 3 8 8 वर्गमुळात k. त्याच्यानंतर 5 आणि 6 11 वर्गमुळात k. त्याच्यानंतर 6 आणि 3 9 वर्गमुळात k. अधिक लिहिलं चुकून झालं अधिक नाहीये इथं काय गुणोत्तर आहे 6 आणि 3 9 वर्गमुळात k. आता तुम्हाला मी सांगितलंय का तो कॉन्स्टंट मानला होता आपण. आता पहा इथं पण तो कॉन्स्टंट कॅन्सल करू शकतो आपण. जसं की वर्गमुळात k कॅन्सल झालाय. तुमचं फायनल उत्तर आहे त्याचं 8 11 11 9 हे त्याचं काय राईट उत्तर आहे. प्रश्न लेंदी होता. मला समजून सांगायला तुम्हाला 5-10 मिनिटं गेले असतील. पण आता मला प्रत्येक गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करायची आहे. ज्यावेळेस तुम्ही पेपरला जाता त्यावेळेस तुमचं फक्त कॅल्क्युलेशन थोडंसं स्पीड ना पाहिजे. ठीक आहे. तर हा होता आपला SSC GDचा 2021 रोजी विचारलेला अवघड प्रश्न. ठीक आहे. आता जर तुम्ही पाहायला गेला तर 2018 19 20 21 22 या 4 वर्षातला हा सगळ्यात अवघड त्याच्यावर विचारलेला प्रश्न होता. ठीक आहे.